आरोग्य विभाग भरती 2026 डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट गाईड कोणती कागदपत्रे लागतील स्टेप बाय स्टेप माहिती आपण समजून घेऊ. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे आपले जे कागदपत्र पडताळणी होतात तेव्हा आपल्याला काय काय गाईड लागतात, काय काय आपल्याला पाहिजेत, म्हणजे तिथं आपल्याला काय काय करावं लागतं ते सगळं आपले टोटल आज आपण हे लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चल सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी शहबाज शेख आणि तुम्ही पाहत आहात MPW लर्निंग सेंटर. मित्रांनो, समजा तुमची परीक्षा चांगली झाली आहे, मेरिटमध्ये तुमचं नाव आलं आहे. आता फक्त एकच टप्पा बाकी आहे, तो म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. पण इथेच अनेक विद्यार्थी घाईघाईत काही चुका करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन संदर्भात स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. की प्रत्यक्षात कोणती कागदपत्रे प्रक्रिया लागेल हे संबंधित भरतीच्या अधिकृत जाहिरातीत आणि सूचनांमध्ये दिल्याप्रमाणेच अंतिम मानावे. आता मित्रांनो, आपण पाहूया स्टेप बाय स्टेप कोणते गाईड्स आपण करावं लागेल. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे काय, सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे काय. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन म्हणजे उमेदवाराने अर्जामध्ये दिलेली माहिती आणि सादर केलेली कागदपत्रे अधिकृत नोंदणीची जुळतात का याची पडताळणी करण्याची प्रक्रिया. म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरायच्या वेळेत, म्हणजे ॲप्लिकेशन आपण जेव्हा भरतात तेव्हा आपण जे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये आपण जे ते अपलोड करतात ते डॉक्युमेंट्स म्हणजे ओरिजिनल आपल्याला ते तिथं एक कमिटी असते, ते कमिटीला आपल्याला सादर करायचे असते. म्हणून अर्जात दिलेली माहिती आणि मूळ कागदपत्र यामध्ये सुसंगती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता स्टेप 2, कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत. सामान्यतः खालील कागदपत्राची आवश्यकता लागू शकते, म्हणजे जाहिरातीनुसार बदल होऊ शकते. आता सर्वप्रथम 10वीची मार्कशीट आणि प्रमाणपत्र, म्हणजे 10वीचा आपला मार्क मेमो आणि 10वीची सनद, 12वीचा मार्क मेमो आणि 12वी सनद, पदवी म्हणजे डिप्लोमा, सर्व वर्षाची मार्कशीट, यानी की डिग्री डिप्लोमाचे जे आहे तर आपल्यापाशी ते मार्कशीट पाहिजे आणि त्यांचं सर्टिफिकेट. पुन्हा डिग्री सर्टिफिकेट लागू असल्यास, इंटर्नशिप सर्टिफिकेट लागू असल्यास, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागू असल्यास, सायंट इन्स्पेक्टर कोर्स लागू असल्यास, MSCIT सर्टिफिकेट लागू असल्यास, टायपिंग सर्टिफिकेट ज्या पदासाठी आवश्यक असेल त्या पदासाठी, कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास, नॉन क्रिमिनल लॉयर सर्टिफिकेट जिथे लागू असेल, EWS सर्टिफिकेट लागू असेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागू असेल, आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र. आता आधार कार्डसोबत काय पाहिजे आपल्याला, एक तर पॅन कार्ड, वोटर कार्ड किंवा पासपोर्ट, हे सगळ्यांपैकी एक आपल्याला ID प्रूफ पाहिजे. पुन्हा पासपोर्ट साईज फोटो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आणि फी रिसिप्ट जर लागू असेल तर. म्हणजे आपण जे फीस पेमेंट करते, जसं OBCला म्हणजे कॅटेगरीज वाईज 900 रुपये लागतात आणि जनरलवाल्यांना 1000 रुपये लागते, ते फीस आपल्याला पाहिजे. आता स्टेप 3 आपण बघूया, ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही ठेवा. आता काय करायचं, सोबत ओरिजिनल पण ठेवायचे आणि त्याचे झेरॉक्स एक बंच करून आपल्याला जे येतं सेट करून ठेवायचं आहे. म्हणजे व्हेरिफिकेशनला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजे सोबत आणि स्वच्छ झेरॉक्स कॉपीज दोन्ही तयार ठेवायचे. म्हणजे आता जे आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहेत, जे आपल्याला ते मूळ कागदपत्र त्यांना दाखवायचे आहेत, ते मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत पाहिजे आणि त्याची एक कॉपी आपल्याला, म्हणजे 2 सेट झेरॉक्स आपल्याला सोबत ठेवायचे. सगळ्या डॉक्युमेंट्सचा एक सेट, पुन्हा सगळ्या डॉक्युमेंट्सचा एक सेट, असे 2 सेट आपल्याला सोबत ठेवायचे. पुन्हा त्यानंतर स्टेप 4, कागदपत्रामध्ये व्यवस्थित फाईलमध्ये ठेवा. म्हणजे जेवढे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते सगळे एक फाईल घ्यायची, एक 10-20 रुपयाला एक फाईल भेटते, ते फाईलमध्ये एकदम ओरिजिनल आपल्याला डॉक्युमेंट्स ठेवायचे. सर्व डॉक्युमेंट्स एका पारदर्शक फाईलमध्ये क्रमाने ठेवा. उदाहरण ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे एकदम सिरियल नंबरनी ठेवा. नंबर 1 ॲप्लिकेशन फॉर्म, नंबर 2 आधार, नंबर 3 10 सर्टिफिकेट, 10 मार्कशीट, 10 सर्टिफिकेट, 12 मार्कशीट, 12 सर्टिफिकेट, डिग्रीज, पुन्हा इतर सर्टिफिकेट्स, कास्ट डॉक्युमेंट्स. यामुळे पडताळणी जलद होते. म्हणजे त्यांना एकदम स्टेप बाय स्टेप त्यांना लगेच लक्षात येतं कोणते डॉक्युमेंट्स एकदम महागापुढं आपण ठेवले तर त्यांना जरासं अडचण होती. म्हणजे आपली जे तर इमेज थोडीशी तिथं वेगळी वाटते. म्हणून एकदम ऑफिशियल टाईप एकदम डॉक्युमेंट्स एकदम सिरियल नंबरनी ठेवायचा, एकचे मागा एक ठेवायचे, पण चांगले ठेवायचे. ठीक आहे. पुन्हा स्टेप 5, नाव आणि जन्मतारीख तपासा. सर्व मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाव आणि जन्मतारीख आपल्याला तपासायची. सर्व प्रमाणपत्रामध्ये नाव, जन्मतारीख, इतर महत्त्वाची माहिती शक्यतो एकसारखी आहे का ते आधी तपासा. काही फरक असल्यास अधिकृत मार्गदर्शनानुसार आवश्यक पुरावे तयार ठेवा. म्हणजे आता कुणाचे काय होतो, आधार कार्डवर नाव थोडा वेगळा असतो, कुणाच्या मार्कशीटवर नाव थोडा स्पेलिंग मिस्टेक असते. तर मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, त्यासाठी गॅजेट किंवा आपल्याला बनवावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, ते सगळे आधीच आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला आधीच ठेवावं लागेल करून. त्यानंतर
त्यानंतर प्रमाणपत्राची वैधता म्हणजे ज्या प्रमाणपत्र वैधतेचा कालावधी लागू असते, जा उदाहरण काय आरक्षण संबंधित प्रमाणपत्रे, त्यांची मुदत आणि भरतीतील अटी आधी तपासा. म्हणजेच मित्रांनो कसं जसे नॉन क्रिमिनल आहे, नॉन क्रिमिनलची एक व्हॅलिडिटी असते, त्याचे आपले बघायचं आहे की त्याची व्हॅलिडिटी आणखी आहे का संपलेली आहे, ते अगोदरच आपलं निवड होण्याच्या अगोदरच. म्हणजे काय होणार का आपल्याला पुढं काय अडचण येणार नाही. म्हणून सगळे डॉक्युमेंट्स आधी तपासायचं आहे, त्यांची व्हॅलिडिटी आधी तपासायची. तसं काय टेन्शन नाही, म्हणजे आपलं सिलेक्शन झालं तर आपल्याला ते काय प्रॉब्लेम पण आला, समजा जसा व्हॅलिडिटी संपलेली आहे किंवा कुणाची कास्ट सर्टिफिकेट व्हेरीफाईड करायचं राहिलेलं आहे, व्हॅलिडिटी बनवायचं राहिलेलं आहे, मग ते आपल्याला काय करतात 6 महिन्याचा टाईम देतात. 6 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं ते बनवून टाकायचं आहे. आता स्टेप 7 फोटोकॉपीची गुणवत्ता म्हणजे धुसर किंवा अर्धवट झेरॉक्स वापरू नका. स्पष्ट आणि वाचता येतील असं प्रती ठेवा. म्हणजे झेरॉक्स पण असे चांगले प्रिंटमधून झेरॉक्स काढा. म्हणजे असे काय म्हणतात त्याला, आपले प्रिंटर वगैरे खराब असले तर कसं धुनला येतं, कुठं ब्लॅक अँड व्हाईट होतं तर कुणा एकदम इरेज झालेलं असतं, तशी झेरॉक्स नाही पाहिजे. झेरॉक्स एकदम ओरिजिनल ऑफिशियल सारखी दिसायला पाहिजे, तशी झेरॉक्स आपल्याला ठेवायची आहे. मग स्टेप 8 वेळेच्या आधी पोचा. म्हणजे व्हेरिफिकेशन दिवशी शक्यतो वेळेआधी पोचा. घाईमुळे अनेक लहान चुका होतात. म्हणजे मित्रांनो आता ते काय होतं, म्हणजे व्हेरिफिकेशन एकदम विभागीय लेवलवरच होतो. जसे आम्ही जालना जिल्ह्याचे, जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला विभाग कोणता, औरंगाबाद जिल्हा, औरंगाबादमध्येच आपला जे तर व्हेरिफिकेशन होतं. सकाळचं जर टाईम दिलेला असला तर शक्यतो आपल्याला रात्रीच तिथं पोहोचावं लागतं. ठीक आहे मित्रांनो. स्टेप 9 शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. व्हेरिफिकेशन अधिकारी जे जे विचारतील त्याची अचूक आणि प्रामाणिक माहिती द्या. अनावश्यक वाद किंवा घाई टाळा. म्हणजेच मित्रांनो तिथं जी कमिटी बसलेली असते, जे आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात, तिथं एक कमिटी असते. कमिटीमध्ये 5 ते 7 जण असतात. एक हेड असतो त्यांचा, ते त्याच्यासमोर आपल्याला जावं लागतो. सगळ्यात अगोदर ते आपला म्हणजे आता माझं सिलेक्शन झालं होतं, तर माझं MPWला सिलेक्शन झालं होतं ना, तर मला त्यांनी काय केलं होतं, डायरेक्ट विचारलं होतं की 12ची मार्कशीट आणि SI सर्टिफिकेट वर काढून ठेवा. बस, बाकी ते नंतर चेक करते. मेन जे सोर्स आहे ज्यांचे सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्टिफिकेट आणि 12वी सायन्सचा सर्टिफिकेट, हे दोघांसोबत काढून ठेवा. मग ते आपले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करतात. मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स बघतात ते आपण कुठून केलेला आहे, म्हणजे गव्हर्नमेंट मान्यता आहे का असेच कॉलेजमधून केलेलं आहे. मग त्यांच्यापाशी एक गव्हर्नमेंट मान्यताची लिस्ट असते, कॉलेजची लिस्ट. त्याच्यामध्ये ते बघतात ते जे कॉलेजमधून आपण केलेलं आहे त्याचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का. नंतर म्हणजे पुढची कारवाई होती. म्हणजे एवढं काही टेन्शन नाही आहे, एकदम इझी होतो. पण थोडंसं कसं सिस्टमॅटिक असलं ना तर मग माणसाला काय वाटत नाही. आता नवीन सिलेक्शन झालेले असतात पोरं, तर स्टुडंट्स काय करतात, घाबरण्यामध्ये काय होतो, ते एक आपलं जे आहे इमेज एकदम वेगळी पडते तिथं. म्हणून घाबरायचं नाही, काय स्टेप टेन्शन नसतं, एकदम इझी असतं. आता 10वी शेवटची चेकलिस्ट. घरातून निघण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासा. मित्रांनो जेव्हा आपण व्हेरिफिकेशनला जाणार आहे त्या अगोदर आपल्याला एकदा आपले सारे डॉक्युमेंट्स तपासायचे. आता कोणकोणते, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत आहे का, पूर्ण डॉक्युमेंट्स जे 10वीची 12वीची डिग्री सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, डोमसाईल, नॉन क्रिमिनल, इथं सगळे डॉक्युमेंट्स आपले ओरिजिनल तपासायचे. त्यानंतर त्यांची झेरॉक्स कॉपीज बघायची की सगळे डॉक्युमेंट्सचे प्रॉपर झेरॉक्स आहे का, प्रॉपर झेरॉक्स कॉपीज आहे का, ते आपल्याला एकदा बघायचं आहे. मग त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आपण बघायचं आहे, बरोबर त्याची प्रिंटआउट निघलेली आहे का, काय इरेज वगैरे झालेलं आहे ते सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर कार्ड किंवा पासपोर्ट, हे सगळ्यामधून एक आय डी प्रूफ पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट फोटो, त्यानंतर पासपोर्ट फोटो आपल्याला पाहिजे. आवश्यक असल्यास फाईल आणि पेन सोबत ठेवा. म्हणजे मित्रांनो आता जाताना काय करायचं आहे, म्हणजे ओळखपत्र. आता म्हणजे समजा आधार कार्डवर तुमचं नाव वेगळं आहे आणि मार्कशीटवर नाव वेगळं आहे, तर तुम्हाला गॅजेट करावं लागेल. एक गॅजेट किंवा ॲफिडेविट करावं लागेल. आता ज्यांचं लग्न झालेलं आहे, शक्यतो पोरी, आता जे गर्ल्स असतात त्यांचं जर लग्न झालेलं असलं तर त्यांचं आधार कार्डवर जे येतं ते पतीचे एकाचं नाव असतं, पण डॉक्युमेंट्सवर वडिलांचं नाव असतं. तर अशी टायमाला काय करावं लागतं, आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागतो. शक्यतो जेवढं गर्ल्स स्टुडंट्स आहे त्यांचं जर लग्न झालेलं असेल तर त्यांनी काय करावं, शक्यतो मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा. नाहीतर मग गॅजेट बनवा, ॲफिडेविट बनवा. ठीक आहे, एवढं सगळं आपल्याला करावं लागेल. नंतर मित्रांनो एक बोनस टिप्स जे माझ्याकडून आहे, सर्व कागदपत्रांचे PDF स्कॅन मोबाईल आणि क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवा. म्हणजे आपले जेवढे मोबाईलचे समजा जेवढे डॉक्युमेंट्स आहे मोबाईलमध्ये स्कॅन करून आपल्याला PDF बनवून ठेवायची. त्यानंतर प्रत्येक कागदपत्रासाठी स्वतंत्र प्लास्टिक स्लीव वापरल्यास फाईल अधिक व्यवस्थित राहते. म्हणजे जे प्लास्टिक म्हणजे आपण नाही का फाईल्समध्ये जे स्लीव्ज येतात त्याचे एकदम असं खुल्ले पण भेटतात, ते सगळे प्रत्येक डॉक्युमेंट्सला एक आपल्याला ते वापरायचं आहे.
त्यानंतर व्हेरिफिकेशनच्या आधी अधिकृत सूचना पुन्हा एकदा वाचा. म्हणजे व्हेरिफिकेशनला आपल्याला जे ते मेल टाकतात, समजा आता MPWला सिलेक्शन झालं तर ते काय करतात, जिल्हा लेवलवरून काय करतात, डिस्ट्रिक्ट लेवलवरून आपल्याला मेल येतो DH ऑफिसमधून, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, DMO ऑफिसमधून, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसमधून आपल्याला मेल येतो. ते मेलला पुन्हा एकदा वाचायचं का लोकेशन बरोबर आहे का, टायमिंग काय आहे, कोणत्या तारखेला आहे, ते सगळं आपल्याला एकदा व्यवस्थित आहे तर बघायचं आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन हा केवळ फॉर्मॅलिटी नसून भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य तयारी, व्यवस्थित कागदपत्रे आणि अधिकृत सूचनांचे पालन केल्यास हा टप्पा आत्मविश्वासाने पूर्ण करण्यात येतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे कोणती कागदपत्रे आधीपासून तयार आहेत, कोणती नाहीत. आता पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आरोग्य विभाग भरती 2026 एक्झाम डे स्ट्रॅटेजी म्हणजे परीक्षेच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, हा पुढचा भाग विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी ठरेल. कारण परीक्षा जवळ आल्यावर प्रत्येक उमेदवाराला याच मार्गदर्शनाची गरज असते. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळे आपले डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर करून ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला अभ्यास जो आहे तर कंटिन्यू ठेवा. आपला अभ्यास कोणत्याही कारणाने आपला अभ्यास कमी पडणे कामा नाही. म्हणून मित्रांनो आपला अभ्यास जे आहे तर कंटिन्यू ठेवा. मी प्रत्येक वेळेस म्हणतो का कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कॉम्पिटिशन जे आहे ना खूप जास्त आहे मित्रांनो. कॉम्पिटिशन जे आहे का ज्या 2023मध्ये कॉम्पिटिशन होतात ते काहीच कॉम्पिटिशन नाही आहेत. सध्या कॉम्पिटिशन असं झालेलं आहे म्हणजे 100% कॉम्पिटिशन असणार आहे. म्हणून मित्रांनो अभ्यास करा, वेळेवर अभ्यास करा, चांगली तयारी ठेवा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.